पालकमंत्री पद मिळाल्यानंतर अजित पवार हे पहिल्यांदाच बीडमध्ये आलेले होते आणि यावेळी त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं। त्यानंतर अजित पवारांनी डीपीडीसीची बैठक घेतली आणि ही बैठक वादळी होणार असल्याची आधीपासूनच शक्यता वर्तवली जात होती। तसंच धनंजय मुंडे या बैठकीला उपस्थित राहणार की नाही याबाबत शंका उपस्थित केली जात होती। मात्र धनंजय मुंडेंची ही उपस्थिती या बैठकीला पाहायला मिळाली। अजित पवार यांच्यासोबत उजव्या बाजूला दोन मंत्री म्हणजेच पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे दोघेही बसलेले होते। त्यांच्या बाजूला खासदार रजनी पाटील आणि बजरंग सोनावणे हे देखील होते। तर समोरच्या बाजूला सर्व आमदार म्हणजेच सुरेश धस, नमिता मुंदडा, विजयसिंग पंडित आणि प्रकाश सोळंके बसलेले होते। अजित पवारांनी बीडमध्ये एंट्री करताच आपल्या सगळ्याच कार्यकर्त्यांना चांगलाच दम भरला होता। चुकीच्या गोष्टी कोणत्याही परिस्थितीमध्ये खपवून घेणार नाही असा स्पष्ट इशाराच अजित पवारांनी आज पदाधिकाऱ्यांना दिल्याचं कळतंय। दरम्यान सुरेश धस हा अजित पवारांना एक पेन ड्राईव्ह देणार होते। याबाबत धनंजय मुंडेंना प्रश्न विचारण्यात आला आणि यावरती सुरेश धस यांनी अजित पवारांना कोणताही पेन ड्राईव्ह दिला नसल्याचं धनंजय मुंडेंनी सांगितलं। मुंडेंनी नेमकं काय म्हटलेलं आहे ते पाहूया। एक पेन ड्राईव्ह सुरेश धस देणार होते काही जिल्ह्यातल्या सगळ्या घटना माहित नाही त्याच्या बाबतीत असा पेन ड्राईव्ह त्यांनी दिलाही नाही असा काय विषय। एक पेन ड्राईव्ह सुरेश धस देणार होते काही जिल्ह्यातल्या सगळ्या घटना माहित नाही त्याच्या बाबतीत असा पेन ड्राईव्ह त्यांनी दिलाही नाही असा काय विषय। तर धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले ती प्रतिक्रिया आपण ऐकली। मात्र सुरेश धस यांनाही पत्रकारांनी पेनड्राईव्ह बाबत प्रश्न विचारला। यावर आपण अजित पवारांच्या पीएला हा पेनड्राईव्ह दिल्याची प्रतिक्रिया सुरेश धस यांनी दिली आहे। सुरेश धस यांच्या या प्रतिक्रियेनंतर राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलं, कारण सुरेश धस हे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणामध्ये वारंवार वाल्मिक कराड आणि आकाचा उल्लेख करतात। त्यामुळे अजित पवारांच्या पीएकडे दिलेल्या पेनड्राईव्हमध्ये नेमकं काय आहे हा प्रश्न आता उपस्थित होताना दिसतोय। सुरेश धसांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ती देखील पाहूयात। मी सगळ्या मीडियाला कालच दिलं ना पेनड्राईव्ह। अजितदादांना दिलं का तुम्ही? अजितदादांच्या पीएला दिलं ना डिस्प्लेना। आज डिस्प्लेच होते ना बरोबर, त्यांना कालच पाठवले ते। आज दिलंय का? कालच रात्री पाठवलं। मला वाटतं मी कालपासून स्टेटमेंट केल्यापासून गोविंदजी जवळजवळ 500 लोक माझ्या कानावर आले। 500 लोक कोमामध्ये गेलेले आहेत। 2 गट पाहायला मिळाले बैठकीमध्ये। एका गटामध्ये नाही हो, गट नाही, किरकोळ एकामेकाला बोललं। किरकोळ म्हणजे काय लगेच वाद तुम्ही काय भांडणं लावतात काय? धनंजय मुंडे म्हणले का भांडणं झाले? बोलणं झाले? धनंजय मुंडे म्हणले का भांडणं झाले? नाही, मग आम्ही म्हणणार नाही भांडणं नाही झाले। एकामेकाबद्दल बोलावंच लागतं तेवढं एवढं। आणि आज दिवसभरातील याच एका महत्त्वाच्या बातमी संदर्भात अधिक चर्चेसाठी आपल्या सोबत आहेत बजरंग सोनवणे, तसंच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ आमदार प्रकाश सोळंके आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या हेमा पिंपळे। सर्वात आधी बजरंग सोनवणे, मी आपल्याकडे येतो। बजरंग अप्पा, राज्यामध्ये पेन ड्राईव्ह बॉम्बची सध्या चर्चा सुरू आहे, मात्र हा बॉम्ब कोण टाकणार आणि कुणावर फुटणार आहे? नाही, आता कुणावर पडणार आहे ह्याचंही उत्तर मला आज ॲडव्हान्समध्ये देता येणार नाही। कोण टाकणार आहे त्याचे ज्यांनी बोललेत मी देणार आहे ते टाकणार आहेत। त्याच्यामुळे त्याच्या पाठीमागची अदृश्य शक्ती जी आहे ते त्याच्यात कोण कोण आहे ते आता तुम्हाला कळेलच नंतर लवकरच। नाही, पण मग बजरंगजी, सुरेश धस यांनी पेनड्राईव्ह अजित दादांना दिल्याचं जे वृत्त आहे ते खरं आहे का? पेन ड्राईव्ह त्यांनी दिला म्हणजे मीटिंगमध्ये दिलेला नाहीये, पण ते 100% ते जे बोलतात ते करतात ते सुरेश धस आहेत। सुरेश धस ते देतील आणि त्यांना सपोर्ट करणारे सगळे जे लोक आहेत ते त्यांना सगळे त्याचे करतील आणि त्याच्याप्रमाणे 100% होईल। पण आज मीटिंगमध्ये पब्लिकमध्ये असा नाही दिला। आता ती ते एकांतात देतील का कसा देतील का काय करतील, पण देणार। त्यांनी बोललेत म्हणजे ते करणार। बजरंग सोनवणेजी, मी आपल्याकडे येतोच आहे, मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ आमदार प्रकाश सोळंके आपल्यासोबत आहे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या हेमा पिंपळे देखील या चर्चासत्रामध्ये जोडल्या गेलेल्या आहेत। सुरुवात प्रकाश सोळंकेजी, मी आपल्याकडे देखील येताना प्रश्न विचारेन की एका बाजूला बजरंग सोनावणेंनी जे सांगितलं ते आपण पाहिलं, सुरेश धस यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे। आत्ताच्या घडीला जर हा पेनड्राईव्ह दिलेला असेल तर अजितदादा तो पाहतायत का, शहानिशा करतायत का, आणि या पेनड्राईव्ह बॉम्बमध्ये नेमकं काय ठेवण्यात आलेलं आहे? प्रकाश सोळंकेजी। सुरेश धस यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी तो पेन ड्राईव्ह अजितदादाचे
पर्सनल असिस्टंट डिक्ले च्याकडून दिलाय असं त्यांचं म्हणणं आहे. बर तर अजितदादा नक्कीच पेन ड्राईव्ह पाहतील आणि त्यांनी बैठकीमध्ये 4-4दा स्पष्ट केलंय की तुम्ही कुठलीही तक्रार करा, आम्ही चौकशी करू. हा त्याच्यामुळे या पेन ड्राईव्हची बर पेनड्राईव्हची चौकशी जे होईल. काय आक्षेप घेतलेले हा हा होणारच आहे त्याची चौकशी. बरोबर आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या हेमा पिंपळे, मी आपल्याकडे येतो. हेमा पिंपळेजी, पेनड्राईव्ह झालं, यापूर्वी देखील अनेक वेळेला पुरावे दिल्याचं सांगितलं गेलं, मग त्याचा परिणाम अद्यापपर्यंत का दिसत नसावा? नाही, माननीय अजितदादांनी आज त्यांच्या ज्यावेळी त्यांची प्रायव्हेट पार्टीची मीटिंग होती त्याही वेळी सांगितलं होतं की मी अजिबात असं चुकीची कामं खपवून घेणार नाही वगैरे. तर आता पेनड्राईव्ह जो सुरेश धस साहेबांनी दिलाय तो निश्चितपणे बोगस बिल उचलल्याचा तो पेनड्राईव्ह असणार आहे असं मला तरी जेवढं मला नॉलेज आहे त्याच्यावरनं कळतं. यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये 25-15ची कामं असतील किंवा बोगस बिल उचलणं ही नित्याची बाब आहे. बरं, असं नाही की हे फार मोठं काही सरप्राईज किंवा काही आश्चर्य घडतंय असल्यातलं बाब नाही. आम्ही असं काहीच करत नाही म्हणून आम्ही मला वाटतंय राजकारणाच्या मेन स्ट्रीम मध्ये येऊ शकत नाही, कारण आम्ही फक्त कामं करतो. परंतु बोगस बिल उचलण्याची एक वेगळीच काय म्हणायचं त्याला एक काय त्याला मला नाव देता येईना आता, पण त्याला एक वेगळीच काहीतरी मोडस ऑपरेंडी असते आणि निश्चितपणे ते बोगस बिल चाच पेनड्राईव्ह असणार आहे याची मला खात्री आहे. बरं, मग या पेनड्राईव्ह मध्ये नेमकं काय आहे हे सत्य आपल्यापर्यंत कधीपर्यंत येणार प्रकाश सोळंकेजी? काल सगळ्याच त्यांनी अजितदादांना देण्याच्या आधी त्यांनी सगळ्या वर्तमानपत्राच्या आणि चॅनलच्या लोकांना ते पेन ड्राईव्हचं वाटप केलंय. त्याच्यामुळे हे काही गुप्त राहिलं नाही. तुमच्यापर्यंतही कसा पोहोचला नाही पेन ड्राईव्ह मला अजून समजत नाही. तुम्ही तो पेन ड्राईव्ह घ्या सुरेश धसाकडनं, ते तुम्हाला पण देतील पेन ड्राईव्ह. बरोबर आहे. मात्र जरी माध्यमांना हा पेन ड्राईव्ह दिला जात असला तरी अजितदादांच्या पेन ड्राईव्ह मध्ये नेमकं काय आहे या बाबतीत सगळ्यांना जास्त उत्सुकता आहे, कारण शेवटी हा जो निर्णय असेल सगळा पुराव्यांसंदर्भातला तो अजितदादांना घ्यायचा आहे. प्रकाशजी, होय, दसाने ते पण सांगितलेलं आहे की परळी मतदारसंघामध्ये जे काही बोगस बिल उचललेली आहेत त्या संदर्भात त्यांनी तक्रारी केल्या, त्याच्या संदर्भात त्या पेन ड्राईव्ह मध्ये पुरावे केले आणि अजितदादांनी त्याची चौकशी करू असं बैठकीमध्ये सांगितलंय. त्याच्यामुळे चौकशी होईल आणि सगळ्यांनाच कळेल काय नेमकं त्या पेन ड्राईव्ह मध्ये आहे. बरं, पण हेमा पिंपळेंना मला पुढचा प्रश्न करायचा आहे. हेमा पिंपळेजी, झालेली हत्या, बीडचं संपूर्ण प्रकरण, त्यानंतर झालेल्या अनेक आरोप प्रत्यारोप आणि मग आता पेन ड्राईव्ह, रोज नवीन टर्न अँड ट्विस्ट येताना का दिसतंय? खरं तर तुम्ही ॲडव्होकेट देखील आहात, तुम्हाला जास्त कळत असेल की कशा प्रकारे ही केस दिवसेंदिवस जास्त कॉम्प्लिकेटेड केली जाताना दिसतेय किंवा कॉम्प्लिकेटेड होताना दिसतेय. काय वाटतंय हे माझी? नाही, याचं काय सुरेश धस साहेब जे सांगतायत ते एकंदरीतच बीड जिल्ह्यातल्या परळीचा जो काही जे काही इरेग्युलॅरिटीज आहेत, जी काही इलिगल कामं आहेत त्याच्यावरच ते म्हणजे ऑकेजन देऊन ते सांगतायत. पण मला असं म्हणायचं की या केसमध्ये बरं झालं तुम्ही मला हा प्रश्न विचारला. अतिशय महत्वाचा प्रश्न हा आहे. या केसमध्ये माननीय अजितदादा पवार साहेबांना मला आता ते नजरकैदेत ठेवलं होतं, परंतु अजितदादांना मला भेटायचं होतं आणि मला त्यांना एक नोट डाऊन करून सांगायचं होतं, एका गोष्टीकडे लक्ष त्यांचं वेधायचं होतं की जो काही इन्व्हेस्टिगेशन जे काही या केसमध्ये संतोष देशमुखच्या प्रकरणामध्ये जी काही चौकशी चालू आहे, जे काही इन्व्हेस्टिगेशन तुम्ही SIT नेमली किंवा तुमच्या इंटेलिजन्स एजन्सीज आहेत, हे सगळं असताना सुद्धा म्हणजे स्कॉटलँड बरोबर आपल्या महाराष्ट्र पोलिसांची, मुंबई पोलिसांची तुलना होत असताना सुद्धा कृष्णा आंधळे हा अजून ऍब्स्कॉन्ड कसा राहतो 51 दिवस झाले तरी, हा प्रश्न मला विचारायचा होता. आणि मी किमान म्हणते SIT प्रमुखाचं जाऊ दे, पण किमान आमच्या बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी आजपर्यंत एकही प्रेस घेतली नाही संतोष देशमुखच्या प्रकरणाच्या बाबतीत. आणि अपडेट सर्वसामान्य कॉमन पीपलला संतोष देशमुखच्या प्रकरणाचा तपास, इन्व्हेस्टिगेशन कुठपर्यंत आलेलं आहे आणि तो कुठल्या दिशेने जातोय याच्यामध्ये पारदर्शकता ठेवणं हे मला वाटतं पालकमंत्री म्हणून अजितदादांचं सुद्धा कर्तव्य आहे. आणि मला वाटतं त्यांनी आज
SITचे प्रमुख, SP, CIDचे प्रमुख आणि मोकोका अंतर्गत जे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर मला वाटतं पाटील मॅडम आहेत, त्यांची बैठक पर्सनल लावणं आवश्यक होतं असं मला वाटतं. बरोबर आहे. मात्र ते तातडीनं होत नसल्याचं मग का निरीक्षण नोंदवावंसं वाटतं प्रकाश सोळंकेजी? जे काही मुख्यमंत्री महोदयांनी विधानसभेत जाहीर केलं त्याप्रमाणे SIT नेमली गेलेली आहे, CID कडे तपास दिलेला आहे आणि निवृत्त न्यायाधीशाकडनं पण याची चौकशी होणार आहे. बरं, आता जेव्हा एखाद्या केसचा तपास असतो तेव्हा पोलिसांनी त्याच्या बाबतीत डे टू डे काही माहिती देणं अपेक्षित नाही. त्याचा परिणाम शेवटी तपासावर होत असतो. अद्यापही एक आरोपी फरार आहे. त्याच्यामुळं कदाचित पोलीस यंत्रणा त्याच्या पद्धतीनं वेगानं तपास करते आणि याच्यावरती आता विश्वास ठेवायला पाहिजे सगळ्यांनीच. आणि निश्चितपणानं प्रत्येक म्हणजे उपमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की आम्ही जलद गती न्यायालयात ही केस चालवणार आणि हे जे काही जे आरोपी आहेत त्या आरोपीला फाशीची शिक्षा देणार हे वारंवार सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामुळं आता थोडा तपासाला जो काही त्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पूर्ण होऊ दिल्याशिवाय. बरं, तपासाची प्रक्रिया पूर्ण व्हावी असं तुम्ही म्हणताय. बजरंग सोनवणेजी, सध्या दिले जाणारे पुरावे अजितदादांऐवजी ते थेट मुख्यमंत्र्यांना का दिले जात नाहीत, पोलिसांना का दिले जात नाहीत? बजरंगजी, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? त्याच्याकडे जे पुरावे आहेत ते देतील. माझ्याकडे जे विषय येतोय, जे मी बोलतो ते त्याप्रमाणे मी करत असताना प्रत्येक विषयात बघा, मी सुरुवातीला जी प्रश्न हा जो आहे ते पहिल्या क्षणाला मी बाईटमध्ये बोललेलो. आपल्या चॅनलला सुद्धा मी जी घटना किडनॅपिंग झाली तेव्हापासून, जी मर्डर झाला की दुसऱ्या चॅनलला जी बोललो तेव्हापासून आज तागायत त्या विषयाच्या मी बाजूला जात नाही. त्या विषयाला मी राष्ट्रीय मानव अधिकाराकडे कंप्लेंट केलेली आहे. मी आता उद्या दक्षता समिती जी असते आमची केंद्राची त्यांच्याकडेही यांची कंप्लेंट करणार आहे. एवढंच नाही तर आता एवढ्या मोठ्या प्रॉपर्टी निघत आहेत. या प्रॉपर्टी याच्यापेक्षा ज्या आता उघड आल्या त्याच्यापेक्षा मी आणखी पुढचं सांगणार आहे. ह्या ज्या उघडकीस आलेल्या प्रॉपर्टी ज्या दिसतात तुम्हाला, जेवढ्या मीडियाने सगळ्या दाखवल्यात याच्यापेक्षा आणखी दुप्पट प्रॉपर्टी उघड्या होतील. बरं, ते तुम्हाला मी पूर्ण दाव्यानिशी सांगतो. आणि एवढ्या प्रॉपर्टी जर एखाद्या व्यक्तीकडे येतात तर त्याचा सोर्सेस काय त्यांचा बिझनेस आहे हे पण डिक्लेअर करावं लागेल, कुठेतरी शो व्हावा लागेल, त्याचे रिटर्न्स काय. त्याच्यामुळे हा विषय आहे तो पुढं ईडीकडे पण जाणार आहे. बरं, बजरंग सोनवणेजी, ईडीचा तुम्ही आता उल्लेख करता आहात, तुमच्याकडे नेमके कुठले पुरावे आहे आणि केंद्रीय तपास यंत्रणांनी या संदर्भातला तपास का करावा? माझ्याकडे जे कोणते पुरावे आहेत ती वेळ आल्यावर मी सांगेल. पण माझं एकच म्हणणं की केंद्रीय गुप्तचर यंत्रणा असेल किंवा CBI कडनं चौकशी व्हावी म्हणण्याचं कारण काय आहे तर महाराष्ट्रातले ही पोलीस यंत्रणा ज्या आहे त्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर त्या यंत्रणेच्या बाबतीत आज एक आरोपी, आज जवळजवळ 52-53 दिवस झाले तरी एक आरोपी सापडत नाहीये. असं काय? आज बोलताना आमचे पालकमंत्री जे राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार ते सुद्धा म्हणले का एवढ्या दिवस आरोप सापडत नाही. त्यांनी सुद्धा खंत व्यक्त केली. म्हणजे ते सरकारमध्ये आहेत, सरकारमधला एक मोठा हिस्सा आहे, तरी सुद्धा त्यांनी खंत व्यक्त केली की का होत नाहीये, हे कशामुळे आणखी एक आरोपी सापडत नाही. अशा गोष्टी सुद्धा कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत SP त्यांनी सूचना केल्या आणि ते SP बोलले हे चुकीचं आहे, असं झालं पाहिजे. मिटिंगमध्ये त्यांनी खुलेआम सर्वांना सांगितलंय. म्हणजे ते सुद्धा बोलतात तरी सुद्धा होत नाही. आणि या पोलीस यंत्रणेच्या बाबतीत माझं म्हणणं एक आहे की बघा, कुठला जरी गुन्हा घडला तर गुन्हेगार एखादा 307 झाला, म्हणजे जे तुम्हाला सांगतो आता आपल्या जुन्या काळातला 307, आता त्याचं कलम बदललं असेल, म्हणजे हाफ मर्डरिंग किंवा मारण्याचा प्रयत्न किंवा तुमचा 302 जुना आता 109 का 103 झाला सॉरी, तर या सर्व ह्याच्यानुसार जे काय आहे तो म्हणजे ह्या गुन्ह्याला सुद्धा साधा एक गुन्हा झाला तरी सुद्धा त्याला जर एखाद्याने मदत केली, समजा मी एखाद्या ठिकाणी एक गुन्हा केलाय तर हाफ मर्डर केलाय किंवा मर्डर केलाय आणि जर मला जायला काही वाहन नाही, एखाद्या वाहनावाल्याने नेऊन दुसरीकडे सोडलं तर त्याला सुद्धा 5-5 वर्षे 6-6 वर्षे जेलमध्ये राहावं लागते. मग हे एवढे 9 आरोपी यांना तर खायला दिलं, कट रचायला कुठे कुणाच्या इथं रचला गेला.
ती कट रचताना त्यांना परत कट रचला, त्यांना किडनॅपिंग करताना कुणी कुणी मदत केली, कुणाला माहित होतं, किडनॅपिंग करून त्यांचा मर्डर करताना व्हिडिओ दाखवला गेला, ही व्हिडिओ कुणाला गेला, कुणाला फोन गेले, एवढ्या सगळ्या लोकांना सुद्धा याच्यात सहआरोपी झाले पाहिजे. पोलीस यंत्रणेतले सुद्धा काही अधिकारी याच्यात सामील होते, यांना सुद्धा सहआरोपी केलं पाहिजे. पाटील नावाचा जो PSI आहे त्याला फक्त निलंबन केलं की भागला सोडलायचा, ही जी पद्धत आहे ही पद्धत चुकीची आहे. त्याच्यामुळे तो सुद्धा याच्यात सहआरोपी झाला पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याला पळून जायला, कारण ह्या आरोपीने ज्यावेळेस कट रचल्यापासून किडनॅपिंग केलं, मर्डर केला आणि मर्डर झाल्यापासून हे पळून जाण्यापासून कुठं गेले, कुठल्या मार्गात गेले, सगळे आरोपी ते वेगळ्या वेगळ्या मार्गाने गेले. या सगळ्या आरोपीला कुणी मदत केली, पुन्हा जेलमध्ये कुणी ब्लँकेटिंग दिले याचे व्हिडिओ आलेत. मग हे सगळं माहीत असताना कुणाच्या गाडीमध्ये CID कडे गेले हे माहीत झालं. त्याच्यानंतर बीड जिल्ह्यातूनच आरोपी पुण्याला जाऊन सरेंडर होतो. तर हा सरेंडर जर तिथं होता सर, इथून बीड जिल्ह्यातून तिथं जाऊन, तर तोपर्यंत पोलीस काय करत होती? मग याच्यासाठी आमचं म्हणणं आहे की याला जर केंद्रीय यंत्रणेकडून म्हणजे CBI कडून याची जर केंद्रीय यंत्रणांवरती तुम्ही भर देताय बजरंग सोनवणेजी, पण याच्याच अनुषंगाने हेमा पिंपळेंकडे मला जायचंय. हेमा पिंपळेजी, जसं बजरंग सोनवणेंनी आता काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत जे अजूनही निरुत्तरित आहेत, तर दुसरीकडे केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर व्हावा असं सूचक इशारा ते करताना दिसतात. त्यामुळे राज्याच्या यंत्रणांवरती ते प्रश्न उपस्थित करताय का? दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री स्वतः अजितदादा ज्या वेळेला या संदर्भातली खंत व्यक्त करण्याची वेळ त्यांच्यावरती येते, मग तपासावरती प्रश्न उपस्थित होतात का? आवाज येत नाहीये. माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय हेमाताई? हा, आता येतोय. बरं, बजरंग सोनवणेंनी काही मुद्दे उपस्थित केले, काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत. दुसरीकडे ते केंद्रीय तपास यंत्रणांवरती भर देताना दिसतात. त्यामुळे राज्याच्या तपास यंत्रणांवरती प्रश्नचिन्ह आहे का? आणि दुसरं महत्त्वाचं की ज्या वेळेला तपास करत असताना स्वतः राज्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवारांना खंत व्यक्त करावी लागते, तर तपासाच्या बाबतीत शंका आहेत का? हेमा पिंपळेजी. मी आमच्या बीड जिल्ह्याचे खासदार माननीय बजरंग बाप्पा सोनवणे यांचं खरंच आपल्या माध्यमातून मला एक संधी मिळाली. मी त्यांचे आभार मानते की संतोष देशमुख प्रकरणामध्ये त्यावेळी ते दिल्लीला होते आणि त्यांनी मानव अधिकार जे काही आयोग आहे त्या आयोगाकडे ती तक्रार ह्या संतोष देशमुखच्या प्रकरणातली दिली आणि मला वाटतं मानव अधिकार चे लोक मसाजोगला येऊन गेले आणि परभणीला इथे आले होते. याच्यामध्ये मला मुद्दा त्यांनी जो मांडलाय की CBI केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाकडे ही केस द्यायला पाहिजे, एकदम करेक्ट आहे. कारण राज्याच्या याच्या सगळ्या काय असतं की या सत्तेमध्ये माननीय धनंजयजी मुंडे साहेब हे मंत्रिपदावर अजूनही आहे. मला आठवण करून द्यायची आहे की माननीय अजितदादांनी आत्मक्लेश केला होता आणि त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला होता, नैतिक दृष्ट्या राजीनामा दिला होता. मग इथिक्स आणि प्रिन्सिपल पाळून कार्यकर्त्यांनी कामं केली पाहिजे असं अजितदादा आज त्यांच्या पक्षाच्या मीटिंग मध्ये म्हणाले. मग इथिक्स आणि प्रिन्सिपल्स फक्त कार्यकर्त्यांना लागू होतात का, फक्त खालच्या पदाधिकाऱ्यांना लागू होतात का, हा सवाल माझा अजितदादांना आहे. बरं, मला असं वाटतं प्रकाश सोळंके याचं उत्तर देऊ शकतील. प्रकाशजी. कशाबद्दल असं नाहीये, आता हे पहा 3 यंत्रणेमार्फत तपास चालू आहे. जे काही विधिमंडळात आमदारांनी मागण्या केल्या होत्या, SIT नेमली गेली, CID कडे तपास द्या, लोकल पोलिसावरती विश्वास नाही म्हणून CID कडे तपास दिलेला आणि आता निवृत्त हायकोर्टाचे न्यायाधीश चौकशी करणार आहेत. आता स्थिती आहे की आरोपीला या 3 यंत्रणेकडनं एक आरोपी अद्यापही अटक होत नाही, ही खेदाची गोष्ट आहे. अतिशय म्हणजे एवढी मोठी यंत्रणा जिंतीला असून एक आरोपी अटक जर करता येते ते खरं पोलिसांच्या एकंदरीतच तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण करतं. परंतु आता हा तपास वेगानं पूर्ण करून फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ते प्रकरण गेलं पाहिजे आणि त्या आरोपीला शिक्षा झाली पाहिजे, ही सगळ्यांची भावना आहे. त्या दृष्टिकोनातून लवकरात लवकर तपास पूर्ण करून हे करावं अशी आमची गृहमंत्र्यांना विनंती राहणार आहे आणि त्यांचंही स्वतःच या तपासाकडे लक्ष देऊन रोल घेत आहे.
तर बजरंग सोनवणेजी, मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केल्यानंतर त्या चौकशीचं पुढे काय झालं? मानव अधिकाराकडे मी चौकशी केल्याच्या नंतर मानव अधिकाराकडनं त्यांनी आता एक CID असेल, आमचे पुण्याचे अधिकारी, त्यांना एक पत्र काढलेलं आहे. परत आमच्या CIDची झाली आणि SIT जी नेमली, ते SITसाठी जी SITचे जे अधिकारी आहेत त्यांना सुद्धा पत्र काढलेलं आणि यांची सगळं आमचे औरंगाबाद DG आहे त्यांना पत्र काढलं की तुम्ही याचा वस्तुस्थिती अहवाल आम्हाला सादर करा. आता त्याच्यानंतर ते काय अहवाल देत आहे त्याची मी वाट बघतोय, त्याची कॉपी मला पण मिळेल. आणि आता मी इकडं 1 महिना झाला जवळपास दिल्लीच्या ह्याच्यात नाही, मला अमित भाई शहांची वेळ नाही मिळाली म्हणून मी इकडंच आहे. आज मी जातोय, आता उद्या मी परत आणखी 2 दिवसांनी त्यांची भेट घेणारच आहे. आणि त्याच्यानंतर ते आम्ही 100% चौकशीला वाटलं तर दिल्लीची कमिटी आम्ही इथं पाठवू. राष्ट्रीय मानव अधिकार म्हणजे खूप मोठा विषय आहे, एवढा सोपा नाही आहे. त्याच्यामुळे या मर्डरला, कारण यांना टॉर्चर करून मारले, निर्घुण हत्या केली आणि बघा अशा वाईट पद्धतीने कधी कुणाची हत्या, मी मानवतेचा अपमान करून याला मारलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही या मानवतेवादीला काळीमा फासणारी ही घटना यांनी केली. त्याच्यामुळे यांचा निषेध करून यांची चौकशी करण्याची मागणी प्रत्येक वेळेस करतोय. बरं, सध्या धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचे सर्वाधिकार अजितदादांकडे असल्याचं जर खरं असेल तर मग मुख्यमंत्र्यांची याबाबतची काय भूमिका? मला यांच्या या भानगडीत पडायचं नाही, पण तुम्ही आता प्रश्न विचारलाय, मला उत्तर देणं माझं क्रमप्राप्त आहे. हा विषय असा आहे की यांचा राजीनामा कुणी घ्यावा आणि कुणी द्यावा. आता याला कुणाला विलन केलं जाते मला माहीत नाही. अजितदादा राजीनामा घेत नाहीत का अजितदादाला विलन केलं जाते मला माहीत नाही. कारण मी कसं बोलू, याचा अधिकार राजीनाम्याचा पूर्ण अजितदादापेक्षा कुणाला असला पाहिजे मला सांगा. मग गृहमंत्री मुख्यमंत्र्याचा अधिकार आहे ना मग राजीनामा कुणाचा घ्यायचा. मग अजितदादाने असं केलं, अजितदादाने असं केलं म्हणून जी म्हणतो म्हणजे कुणाकडे तरी बंदूक, कुणाकडे तरी रोख आणि कुणावर तरी गोळी, ही जी प्रकार आहे ना, हा प्रकार त्यांचा आहे. त्याच्यामुळं कुणी मला नैतिकतेनं, आता नैतिकतेनं माझं सगळं बरोबर आहे असं म्हणले माननीय मंत्री महोदय. त्याचं ठीक आहे, त्यांचं काय बरोबर आहे काय चूक आहे त्यांनीच सांगितलेलं एकदा, दूध का दुधावर पाणी का पाणी होईल. त्यांना वाटलं सगळे पुरावे नष्टच झालेत, असं नाही होत, आणखी भरपूर काही आहे. आता जसं काल सुरेश अण्णांनी जे सांगितलं की एवढे 33 कोटीचं इथं ही रस्ता झाला, त्याचं उत्तर कोण देतच नाही आहे. मग ठीक आहे, देतील काय ते बघू. आता त्याच्यानंतर मी आणखी माझ्या प्रेसमध्ये बरंच काही सांगणार आहे की तुम्ही काय काय, कारण माणसाच्या अंगावर जाऊन कुणाला दाब देऊन किंवा कुणाला प्रेशर देऊन हा विषय मिटणारा नाही. मानवतावादी तुम्ही चांगले वागा, मानवतेला काळीमा फासणारं काम जे तुमच्याकडे तुमचे लोक करतायत ते थांबले पाहिजेत, ही त्यांची भूमिका पाहिजे. त्यांनी म्हणलं पाहिजे मी पालक होतो, माझ्याजवळचे जे माणसं ज्यांनी ह्यांची चुका केला त्यांना माफ नाही. ते फक्त एवढंच म्हणतात की कुणीही असो त्यांना फाशी दिली पाहिजे. नक्कीच प्रकाशजी, तपासाला वेग मिळणार का? दुसरीकडे आलेला पेन ड्राईव्ह त्या संदर्भामध्ये काही निर्णय घेतला जातो का? त्यामध्ये खरोखर नेमके काय पुरावे आहेत? किंवा येत्या काळामध्ये जसं बजरंग सोनवणे आपल्याशी बोलताना म्हणाले की दिल्लीमध्ये मी लवकरच एक पत्रकार परिषद घेईल आणि त्यावेळेला मात्र आणखी काही पुरावे सादर करणार आहे, त्यामुळे हे प्रकरण आणखी किती लांबतं यावरती देखील आपलं लक्ष असेलच. धन्यवाद बजरंग सोनवणेजी. त्यानंतर हेमा पिंपळेजी आणि प्रकाश सोळंके आपण या चर्चासत्रामध्ये आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.